त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांना उंटावर बसवून ज्यावेळी औरंगजेबानं धिंड काढली, त्यांच्यावरती मारा केला, चपलांचा मारा झाला, त्यांच्या दगडफेक झाली आणि आपला राजा कैद होता, त्यावेळेची क्षण आहे. जय हिंद, जय भारत. आता आम्ही वडूबुद्रुक या ठिकाणी आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवरती आहे. आजपासून 337 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याचा संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला आणि त्यांना धन देण्याचं कार्य इथं झालं. मला एवढंच सांगायचं आहे की औरंगजेबानं 41 दिवस अन्याय केला या छत्रपती संभाजी महाराजांच्यावरती. 337 वर्ष झाले, पण अजूनसुद्धा राजा आमच्या मनामध्ये जिवंत आहे. म्हणून म्हटलं जातं की कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे आणि कसं मरावं हे छत्रपती संभाजी महाराजांनी. आता आपण जे बघायचं आहे, हे जे फोटो आहेत हे छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिकृती फोटो असलेले फोटो आहेत. यातून आपला राजा हा आपणाची ऊर्जा देतो, हे बघू शकता. त्याच काळात लढत केलेली कशा पद्धतीने हे दाखवलेलं आहे. आणि ही शस्त्र आहेत बघा, ही शस्त्र ही जुन्या काळातली आहेत, छत्रपती शिवकालीन शस्त्र आहेत. ही शस्त्र बघू शकता, ही सगळी शिवकालीन शस्त्र. या फोटोमधून राजांचं प्रशासन हे छत्रपती संभाजी महाराज बसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे सागरी सेतू संभाजी महाराजांचा आहे. शंभूराजांचा जन्म धाराव माता यांना दूध पाजलेला आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांना उंटावर बसवून ज्यावेळी औरंगजेबानं धिंड काढली, त्यांच्यावरती मारा केला, चपलांचा मारा झाला, त्यांच्या दगडफेक झाली आणि आपला राजा कैद होता, त्यावेळेची क्षण आहे. साखळदंडामध्ये एका वाघाला बांधल्यानंतरच वाघ कसा करतोय बघा. हे सळ्या तापवल्या जात होत्या, राजांच्या डोळ्यात सळ्या गाठल्यात, याचं एक चित्र आहे. ही चित्र बघून आपण काय शिकायचं आहे की किती संकट सहन करून त्या माणसानं आपल्या हिंदवी स्वराज्य वाचवण्याचा प्रयत्न केला, हे यातून समजतंय. हे बघा, राजांचं शरीरातलं जे चमडं आहे ते सोलण्याचं कार्य झालं होतं. हा फोटो हे दर्शवतोय, हे आपण बघू शकताय. हे वडूबुद्रुक पूर्वीची समाधी, 1934 साली सापडलेली समाधी आहे. त्याचबरोबर हे वासीबंद बेंद्रे यांनी लिहिलेलं हा लेख आहे. हा लेख असा फार मोठा आहे. त्याचबरोबर हे औरंगजेब आहे, ज्यानं आपली पगडी फेकून दिली होती. जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना पकडणार नाही तोपर्यंत पगडी घालणार नाही अशी शपथ त्याने घेतली होती औरंगजेबानं. हे छत्रपती संभाजी महाराज. आणि हे गोवा येथे पोर्तुगीज व्हाईसरॉयला, म्हणजे पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढाई त्याला मारले, ह्याचं क्षण आहे बघा. त्याचबरोबर हा फोटो बघू शकता, हे बघू शकता. राजांना साखळदंडानं हे केलं, त्यावेळी औरंगजेब समाधी म्हणजे नमाज पडायचा, तर नमाज पडत असताना राजांना समोर आणलं भिला, हे चित्र आहे. म्हणजे कैद असल्यानंतर सुद्धा राजाला भीत होती, ती यातून सिद्ध होते. हे बघू शकताय. त्यांचा कळस कापून घेऊन गेलेला संताजी घोरपडे असावेत. संताजी घोरपड्याने औरंगजेबाच्या शामिनाचा कळस कापला होता. हे राजांचं ज्ञान, हे म्हणजे संतांच्या बरोबर, तुकारामांच्या बरोबर ज्यावेळी बसायची नारायण महाराज यांच्या यात्रेची भेट झाली त्यावेळेचं राजांचं चित्र आहे. छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज हे श्रेष्ठ का? कारण त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या लोकांसाठी प्राणांची आहुती दिली आणि हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवण्याचं कार्य केलं. प्रशासन करत असताना कुणालाही त्रास होणार नाही याची दखलसुद्धा त्यांनी घेतली. आज जरी छत्रपती शंभू महाराज आमच्यात नसले, त्यांचे विचार आमच्यात आहेत आणि त्यांचे विचार असे आहेत की आम्ही त्या विचारावरती इथून येणाऱ्या आमच्या हजारो पिढ्या जगणार आहेत. त्यामुळं अशा राजांचा इतिहास वाचणं, आत्मसात करणं गरजेचं आहे, एवढंच मी सांगतो. आणि अशा महान राजाच्या चरणावरती डोकं ठेवण्याची संधी मला मिळाली माझ्या या जन्मामध्ये, हे मी माझं भाग्य समजतो. जय हिंद, जय भारत.